नमस्कार. आपण श्रवण करीत आहोत परमपूज्य स्वामी वरदानंद भारती अर्थात पूर्वाश्रमीचे प्राचार्य श्री अनंत दामोदर आठवले लिखित हिंदू धर्म समजून घ्या. एक काळ असा होता की न राज्यम नैव राजासित न दंड्यो न च दांडिकः धर्मेणैव प्रजाः सर्वे रक्षन्ति स्म परस्परम. केवळ धर्माच्या बळावरच प्रजा एकमेकांचे रक्षण करीत होती. एक गोष्ट मी आपल्याला सांगतो म्हणजे लक्षात येईल. एक संन्यासी भिक्षा मागून येत असताना पिंपळाच्या पाराजवळ त्याला मोहोर पडलेली दिसली. जवळच एक बांधकाम सुरू होते. तिथे पाणी वाहून नेण्याचे काम करणारा एक भिस्ती समोरून येत होता. तो जवळच्याच ओढ्यावरून पाणी भरून आणीत असे. आपल्या जवळची पाण्याची नलिका तोडून पाणी घ्यावे ही पद्धती त्यावेळी नव्हती. त्या संन्याशाने भिस्त्याला पाहिले व त्याने थोड्या घाईने जाऊन मोहरेवर पाय दिला. त्या भिस्त्याने संन्याशाला नमस्कार केला व पुढे निघून गेला. पाण्यासाठी पुन्हा परत आला. पाहतो तो संन्यासी महाराज पाय अवघडून तसेच उभे. त्या भिस्त्याच्या 2-3 चक्रा झाल्या. संन्यासी महाराज तसेच उभे. भिस्त्याला वाटले संन्यासी महाराजांच्या पायाला काहीतरी दुखापत झाली असावी म्हणून ते असे अवघडून उभे आहेत. त्याने न राहवून विचारलेही. तेव्हा ते संन्यासी म्हणाले, बाबा रे, माझ्या पायाला काहीही झालेले नाही. ही मोहोर इथे पडली आहे. तू गरीब आहेस. तुला ती उचलून घेण्याचा मोह होऊ नये म्हणून मी त्या मोहरेवर पाय देऊन उभा आहे. तो भिस्ती हसला व पुढे चालू लागला. संन्याशाला वाटले, हा हसला का? त्याने विचारलेही. तेव्हा तो भिस्ती म्हणाला, गेले 2-3 दिवस मी ती मोहोर पाहतो आहे, पण अशी कुठेतरी पडलेली मोहोर उचलून घ्यायची असते हे मला आपल्याकडून कळले. त्या संन्याशाने त्या भिस्त्यालाच नमस्कार केला असावा. हे कसे घडते? जे माझे नाही ते मी उचलणारच नाही ही धर्माने दिलेली शिकवण आहे. अशीच एक घटना मी मुक्तिनाथाच्या प्रवासाला गेलो होतो त्यावेळी घडलेली आहे. 77 मैल पायी प्रवासाला 14 दिवस लागले. चढ उताराच्या रस्त्याने छान दमणूक होत होती. खेडेगावामध्ये रस्त्याच्या कडेला ओटीवर आम्ही झोपत असू. सामान अस्ताव्यस्त पडलेले असायचे. आम्हालाही कुणी उचलून नेले असते तरी थोडा वेळ समजले नसते. गावात अतिशय गरिबी होती, पण तरीही आमचा सुतळीचा तोडा जागचा हलला नाही. माझी एक पिशवी, ज्यात काही लोकरीचे, काही सुती कपडे, थोडे खाण्याचे आणि 40-50 रुपये रोख होते. 1968 मधील गोष्ट आहे. 40-50 रुपयांचे महत्त्व कळावे म्हणून सांगतो. अशी ती पिशवी मी कुठे विसरलो तेही लक्षात आले नाही. परतताना एका शेतकऱ्याने बाबूजी आपकी थैली म्हणून हाक मारून मला ती पिशवी दिली. मला फार बरे वाटले. मी बक्षीस म्हणून त्याला काही देऊ लागलो तर तो घेईना. म्हणाला, मैंने क्या किया, आपकी ही थैली आपको लौटाई. ही श्रद्धा कोणी निर्माण केली? ही वृत्ती कोणी निर्माण केली? ही वृत्ती कर्मविपाकाने निर्माण केली. मी जर वाईट केले, मी जे माझे नाही ते दुसऱ्याचे लुबाडले तर त्याचे पाप मला लागेल व ते या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी भोगावे लागेल. ही धारणा त्या अडाणी शेतकऱ्याच्याही अंतःकरणात होती. जेव्हा मनुष्य सिगारेट ओढतो तेव्हा त्याला लगेच कॅन्सर होत नाही, लगेच दमा होत नाही. काही वर्षेसुद्धा मध्ये जावी लागतात. ते ॲक्युम्युलेट होत येते व मग कॅन्सर होतो. 55 ते 60 वर्षाचे एक गृहस्थ आपले हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर मला भेटले. ते म्हणाले, हृदयाची किंमत मला आज कळली. का तर शस्त्रकर्माकरिता 65,000 रुपये खर्च करावे लागले. हृदयाची दुरुस्ती का करावी लागली? परमेश्वराने दिलेल्या सुस्थितीत हृदयाला याने वयाच्या 17-18व्या वर्षापासून सुरू केलेल्या अग्निहोत्राने बिघडविले. मधली 40-45 वर्षे काही जाणवले नाही. आता त्याचा परिणाम दिसतो. हा कर्मविपाकच आहे ना. शास्त्र सांगते की धूम्रपान करू नका, दारू पिऊ नका, मांसाहार करू नका
अतिस्निग्ध पदार्थ खाऊ नका, त्यामुळे हृदयविकार बळावतो. पण आता माझे काही बिघडत नाही म्हणून माणूस शास्त्राने सांगितलेल्या या विधिनिषेधाकडे दुर्लक्ष करतो. मांसाहार करणारे अंड्याला मांसाहार मानितच नाहीत. दूध जर प्राणिज असून चालते तर अंडे का चालू नये असे याचे तर्कशास्त्र. पण त्याही अंड्याने हृदरोग होतोच असा अनुभव आहे. कर्मविपाकाला अनिष्टता येईल आणील अशी कर्मे मी करीत राहतो आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असतील तर तो दोष कोणाचा? कर्मविपाकामुळे मनुष्य निष्क्रिय होतो हे खोटे आहे. उलट चांगले वागण्याची प्रेरणा मिळते. बिघडलेले दुरुस्त करून घेता येते. शास्त्रानेच सांगितले आहे की बली पुरुषकारो ही दैवमप्यतिवर्तते. पुरुषाचे प्रयत्न जर बलवान असतील तर दैवावर सुद्धा मात करता येईल. काही रोगांना औषधाची गरजच नसते. काही रोग कितीही उपचार केले तरी बरे होत नाहीत. काही रोग उपचाराने शमण्यासारखे असतात. रोग नियंत्रणासाठी प्रयत्न जेवढे जास्त, जेवढे योग्य, तितके बरे होण्याचा संभव जास्त. हे कर्मस्वातंत्र्य आहे. प्रारब्धामुळे आजारीपण आले हे खरे, पण प्रारब्ध म्हणजे तरी काय? आजारी पडण्यापूर्वीचे कर्मच आहे. म्हातारा मनुष्य आजारी पडला तर समजू शकते की आता वयाच्या मानाने प्रतिकारशक्ती कमी होत जाते. पण तरुण जेव्हा आजारी पडतात तेव्हा आश्चर्य वाटते. आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळले नाहीत एवढाच त्याचा अर्थ. शरीर राबविण्याचा कंटाळा केल्यामुळे आज दुबळेपणा पदरी येतो. तरुण मुले मुली मोठ्या भूषणाने सांगतात, आमच्या सासूबाई, आमची आई अजून एवढे काम करते. आमचे वडील अजून 2-5 किलोमीटर पायी चालतात. हा सर्व परिणाम दिसतो. याला कर्मविपाकाचा सिद्धांत कारण आहे. आज आपण इथे थांबणार आहोत. पुढील विचार उद्या ऐकूया.